आज आपल्या औरंगाबाद संभाजीनगर याच्यावर भी तुम्हाला काहीतरी नवीन बातमी मिळू नये म्हणून मी दोघंही बोललो, कारण की कोर्टाने जे काही धाराशिव आणि संभाजीनगर बाबतीत जो निर्णय दिला त्याच्याबद्दल मी दोन्ही बोललो का याच्या नियोजनाच्या 2023च्या खरीप हंगामाची आम्ही आज मीटिंग घेतली। मराठवाड्याच्या विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तिथलचे मुख्य अधिकारी आणि विशेषतः आपल्या आयुक्त आणि आमचे सचिव महोदय हे सर्व हजर असताना खरीप हंगामाची पूर्वतयारीमध्ये या विभागामध्ये लागणारे बियाणे, खतं याची तंतोतंत माहिती घेतली। खताच्या बाबतीत उपलब्धता किती आहे, किती लागणार आहे, आज आपल्याकडे बफर स्टॉकमध्ये किती आहे याची माहिती, युरिया, डीपीए, बफर स्टॉकची त्याची, आणि धरणातून पिकाचा गरजेप्रमाणे पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी पाटबंधारा विभागाचं नियोजन काय, आज आपल्याकडे स्टॉक किती आहे, भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या पाण्यापर्यंत अडचण कशी येईल, काय येईल याची पूर्ण चर्चा झाली। आणि विशेषतः आपण पाहिलं तर खरीप पिकासाठी लागणारे जे कर्ज पुरवठा आहे ते कर्ज पुरवठा शेतकरी बांधवाला ज्या काही बँकिंग व्यवहार आहे त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, नॅशनल बँक असतील किंवा प्रायव्हेट बँक असतील, जिल्हाधिकाऱ्यांनी तंतोतंत शासनाने जे दिलेल्या आणि शेतकऱ्याच्या मागणीप्रमाणे त्यांना ते कर्ज उपलब्ध करून द्यावं त्यासाठी मॉनिटरिंग करताना प्रत्येक आठवड्यातून एकदा मीटिंग घ्यावी आणि मीटिंग घेतल्यानंतर अर्ज केलेला शेतकरी दोन्हीही बँकेच्या नॅशनलिस्ट बँक किंवा सहकार बँकेच्या माध्यमातून त्याला कर्ज पुरवठा व्हावं। त्याचबरोबर आमच्या शेतकरी बांधवांनी जे काही विद्युत पुरवठासाठी अर्ज केलेले त्यांच्यासाठी जे कनेक्शन मागितलेले आहे त्यामध्ये जितक्या मागण्या आहेत त्या तात्काळ पुऱ्या झाल्या किंवा नाही याचाही आढावा घेतला। त्या पद्धतीने विद्युत विभागाने त्याची आम्हाला पूर्ण माहिती दिली। तसेच आपल्या शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी आपण त्यांचं प्रशिक्षण घेतो, काही आमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून, काही कृषी विभागाच्या माध्यमातून, काही जिल्हा अधीक्षक आणि विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांनी काही भागामध्ये त्याचेही घेतले। राष्ट्रीय बीज निगम आणि महाबीज या दोघांच्याकडे जे काही टार्गेट आहे त्यांनी त्यांचा टार्गेट प्रायव्हेट कंपन्या आणि आपल्या सरकारची कंपनी जी महाबीज आहे त्यांच्या माध्यमातून जे काही त्यांना टार्गेट दिला होता त्याचे पॉकेट किती लागतात त्याची उपलब्धता त्यांच्याकडे, महाराष्ट्र कृषी उद्योग यांच्या माध्यमातून जे काही हंगामामध्ये खत आणि औषधं उपलब्ध करून पुरेसे आहे किंवा नाही याची विचारणा केली। त्यांनी त्याची सर्व आम्हाला तंतोतंत माहिती दिली। आणि आपत्कालीन योजनेमध्ये कृषी विद्यापीठाकडे जी जबाबदारी जशी गोगलगाय गेल्या वेळेस आली होती त्याच्याबद्दल ते एक कमिटी नेमली होती आयुक्त महोदयाच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी त्यांचा रिपोर्ट आज दिला। विशेषतः आपल्या विद्यापीठाने त्याच्यावर आता अंतिम संशोधन चालू आहे आणि मला वाटतं एक 8-10 दिवसाच्या आत त्याच्यामधला अंतिम येईल का उपाययोजना काय, कारण की ते वेळेवर निघतो आणि नंतर शंकूमध्ये चालला जातो, त्याला म्हणून शंख गोगलगाय अशा नावाची त्याची आहे। त्याच्याबद्दल गेल्या वेळेस आम्ही मोठ्या प्रमाणावर काही लातूर जिल्ह्यामध्ये झाला होता, त्याचा 100 कोटी रुपये नुकसान दिला, परंतु भविष्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त एरियामध्ये होणार नाही, अजून कोणते रोगराई येणार नाही किंवा आली तर त्याचा मुकाबला करण्यासाठी आमच्या कृषी विभाग आणि विद्यापीठ या दोघांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या। आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही मुख्य अधिकारी असतात त्यांनी काही नाविन्यपूर्ण योजना, काही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यामधल्या अनेक प्रधानमंत्री महोदयाच्या नावाने जी योजना आहे ती प्राईम मिनिस्टरच्या नावाने, मुख्यमंत्री महोदयाच्या नावाने आमची मुख्यमंत्री सूक्ष्म योजना, म्हणजे अनेक वेगवेगळ्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर आपल्याकडं पीक विमा जो आहे तो पीक विमा किती लोकांनी भरला, किती लोकांनी त्याची मागणी केली होती, त्याची शेवटी त्याच्या सेटलमेंट करताना त्या पीक विमा कंपन्यांनी त्या गावापर्यंत त्या शेतकऱ्यापर्यंत गेले किंवा नाही, गेल्यानंतर किती लोकांना दिलं, किती लोकांची अर्ज पेंडिंग आहे याचाही संपूर्ण आढावा घेतला। आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये ही आता आपली खरीपची पूर्वतयारी माझ्या मराठवाड्याच्या शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एकच विनंती करायची की त्यांच्या मागणीप्रमाणे, त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, त्यांच्या वेगवेगळे पीक आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आहे, त्यांची जी डिमांड असते त्या डिमांडप्रमाणे आपल्याकडे त्यांच्या मागणीप्रमाणे खतापासून तर बियाण्यापर्यंत संपूर्ण स्टॉक आहे।
काही ज्या ऐन वेळेवर जी परिस्थिती निर्माण होईल आणि त्या परिस्थितीनुसार काही कमी जास्त असलं त्याचीही पूर्वतयारी आमच्याकडे आपण घेतलेली आहे. मराठवाडा विभागामध्ये कापूस, सोयाबीन, मका या महत्वाचे 3 पीक फार मोठ्या प्रमाणावर खरीपमध्ये जे येतात. त्या रब्बीचे पिकं वेगळे असतात. त्यानंतर मग रब्बी आणि खरीप झाल्यानंतर एक जे सीझन जसा आता चालू आहे याचे पीक वेगळे असतात. याच पद्धतीने या सर्व लागणाऱ्या किती हेक्टर आहे, हिंगोलीमध्ये किती लागणार आहे, परभणीमध्ये, नांदेडमध्ये, उस्मानाबादमध्ये, बीडमध्ये, लातूरमध्ये किंवा जालन्यामध्ये अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधला पूर्ण आढावा सर्व तंतोतंत घेतल्यानंतर मला असं वाटतंय का सर्व पिकांसाठी लागणारे पीक लागण्यासाठी बियाणे, शेतासाठी लागणाऱ्या शेतकऱ्याला आणि विशेषतः खत या दोघांची पूर्वतयारी झालेली आहे. यामध्ये आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तंतोतंत माहिती मला जी दिली त्याच पद्धतीने हवामान खात्याची जे काय आहे का येणाऱ्या वर्षी आपल्याला 96% पर्यंत पाऊस राहील. आता 5%चा मार्जिन 4-5%चा त्याच्यामध्ये असतं. 4% जास्त होऊ शकतो म्हणजे 100% पर्यंत होऊ शकतो किंवा 4% कमी झाला 2-3-4% तर 95 पर्यंत येईल. परंतु समाधानकारक पाऊस पडेल, फार मोठा काही संकट येणार नाही असं हवामान खात्याने आम्हाला जी माहिती दिली ती माहिती सर्व विभागावाईज आमच्या माध्यमातून आम्ही आता त्याच्यामध्ये एक आयुक्तांना तसे आदेश दिले का आयुक्तांनी तालुका लेवल पर्यंत ते अचूक असे जे अंदाज आहे वेगवेगळी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती शेतकरी बांधवाला त्याची माहिती तंतोतंत मिळावी अशी जबाबदारी आयुक्तांवर दिलेली. आयुक्त त्याची अंमलबजावणी करतील आणि निश्चित गेल्या वर्षी आलेलं संकट आपण पाहिलं. अजून वर्ष संकट मला तर वाटतं का मी जेव्हापासून कृषी मंत्री झालो तेव्हापासून हा 11वा संकट आहे. आजच मी आलो, फुलंब्रीमध्ये पाऊस चालू आहे, सिल्लोडमध्ये पाऊस चालू आहे. पाऊस बी असा आहे का मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे. आता मी बीड कलेक्टरला विचारलं, बीड कलेक्टरने ती माहिती दिली, काही जालना कलेक्टरने दिली, हिंगोली कलेक्टरने दिली, लातूर कलेक्टरने दिली. वेगवेगळे जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्या एरियामध्ये जी अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊ लागली त्याची माहिती हे सीझन नसल्या कारणाने त्यांना आदेश देण्यात आलेले की वस्तुनिष्ठ पंचनामे करा. ज्या ठिकाणी जे काही पीक असेल, काही ठिकाणी भाजीपाला आहे, काही ठिकाणी फळं आहेत, काही ठिकाणी आपण पाहिलं वेगवेगळे एरियामध्ये वेगवेगळे नुकसान आहे आणि काही एक ठिकाणी नाही येते. राज्यामधल्या अनेक तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये त्याचा परिणाम दिसतात. ती तंतोतंत माहिती एकदा सरकारकडे आली तर त्याची माहिती घेऊन मग नंतर कॅबिनेट पुढे येईल. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतील. परंतु सरकारने प्रत्येक वेळेस संकटाच्या काळामध्ये शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं आणि मदत पण केली. ही मदत मी बी राजकारण अनेक वर्षापासून करतोय परंतु ज्या पद्धतीने सरकारने मदत केली हे पहिला सरकार आहे लोकांना मदत करणारा. मी माझ्या कृषी मंत्री झाल्यानंतर ज्या ज्या योजना आम्ही सांगितल्या होत्या, 1 रुपयामध्ये विमा करू, देशामधला पहिला आपला राज्य आहे का तो फक्त 1 रुपयाच्या रजिस्ट्रेशनवर 1 कोटी रुपयाच्याही विम्याचे पुरे हप्ते सरकार भरणार आहे. त्या शेतकरी बांधवावर त्याचा ओझं पडू नये किंवा त्याला त्याची जी अडचण होत होती ती अडचण दूर करण्याचं काम केलं. कृषी हा विषय येणाऱ्या वर्षी आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी आमची अनेक दिवसापासून होती. ती दीपक केसरकर साहेबांचे मी मनापासून आभार मानल का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आमच्या दोन्ही विभागाला आदेश दिले आणि लहानपणापासूनच शेतकरी बांधव, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी व्हावा हा आमचा उद्देश नाही आहे. शेतकरी बांधवाचा मुलगा कलेक्टर व्हावा, कमिशनर व्हावा, उद्योगपती व्हावा किंवा व्यापारी व्हावा, कर्मचारी व्हावा, काही नाही झाला तर आपल्या आई वडिलांना मदत करणारा चांगला शेतकरी आणि लहानपणापासून त्याला शेती हा विषय माहिती मिळाली तर मग तो ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर बी किंवा मॅट्रिक पास असेल, 12वी पास झाला असेल तर घरी गेला तर तो चांगली शेती करू शकतो. त्यासाठी लागणाऱ्या जमिनी काय, आमच्याकडं काही महसूलच्या जमिनी आहे, काही ग्रामविकासच्या जमिनी आहे, काही गावठाण असेल, काही ठिकाणी कृषीच्या जमिनी असेल, नसल तर आम्ही सरकारकडून तशा 1-2 एकर 3 एकर जमीन त्याला अनुभव घेण्यासाठी, प्रत्यक्ष पाहणीसाठी किंवा शेती अवजारं कसे असतात, कशा पद्धतीने ठिबक, स्प्रिंकलर, वॉटर गन, शेड हे ज्या पद्धतीची शेती आहे त्या पद्धतीची शेतीची माहिती त्याला मिळावी यासाठी तोही झाला. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने जी अपघात विमा योजना होती आपली, विमा कंपन्याच्या माध्यमातून अडवणूक होत होती, पिळवणूक होत होती. काही माझ्याच तालुक्यामध्ये 19चे 17 प्रकरण सेटलमेंट झाले नव्हते. त्या आधारे आम्ही आता तो नियम बदलला का मधी कोणताही माणूस ठेवायचा नाही, मधला एजंटने ठेवायचा आहे. डायरेक्ट
सरकारच्या माध्यमातून महाडीबीटी जसं आहे, ऑनलाईन सिस्टीमने जसा शेतकरी बांधवांच्या परिवारामध्ये कोणताही अपघात झाला की 100 दिवसाच्या आत त्याला ऑनलाईन 2 लाख रुपये त्याच्या नुकसान भरपाई त्या शेतकरी बांधवाच्या अकाउंटवर जावी. महिला भगिनीचा समाविष्ट नव्हता त्याच्यामध्ये. विशेषतः महिला बहीण ज्यावेळेस डिलिव्हरीला जाते आणि त्या ठिकाणी दुर्दैवाने कधी त्याचा मृत्यू पावली तर त्यांचा समावेश नव्हता. मी गेल्या कॅबिनेटमध्ये तोही पास करून घेतला आणि 2 लाख रुपये असा दुर्दैवी घटना घडली किंवा हॉस्पिटलमध्ये त्या बहिणीला त्याचा मृत्यू झाला तर त्याला त्या परिवाराला त्याच्यामध्येही म्हणजे छोट्या छोट्या योजना आहे. परंतु शेतकरी बांधवाला सक्षम करण्यासाठी शेतकरी बांधवाला चांगला क्वालिटीचा उगम शक्तीचे बियाणे मिळावे, चांगल्या क्वालिटीचा खत मिळावं, औषध फवारणी करताना ती औषध गॅरंटेड असावे. त्याच्या तपासणीसाठी आता आम्ही आजच सचिवांना मी आता आमच्या मीटिंगमध्ये त्यांना सूचना केल्या का आपण अशी हायटेक एक लॅब तयार करा तर कुठेही कोणताही माल जो बियाणं असेल त्याची उगम शक्ती काय, त्याची टेस्टिंग काय, त्याच्यामध्ये एखादा खत असेल ते खतची काय क्षमता आहे, अशा पद्धतीने एक जगामध्ये कोणत्याही देशामध्ये अशा पद्धतीचे असेल तर ते खरेदी महाराष्ट्र सरकार करणार. आणि हे जे डुप्लिकेशन आहे या पद्धतीने शेतकऱ्याचा वर्ष वाया जाऊ नये, त्याचा हंगाम वाया जाऊ नये याचीही आम्ही तंतोतंत चर्चा केली. सर्व विभागाचे आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आमच्या सूचना देण्यात आल्या कृषी विभागाला च्या वतीने का 1 तारखेपर्यंत कोणताही बियाणे आपण बोंडअळीसारख्या संकटामधून बाहेर निघालो. आता काही वर्षांनी बोंडअळी येत नाही, परंतु बोंडअळीसाठी आपल्या कृषी विद्यापीठाने आम्हाला जे काही सूचना द्यायच्या सांगितल्या त्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्या की 1 तारखेच्या आता काही व्यापाऱ्यांची मागणी आहे की दुसऱ्या राज्यामधून माल येतो तो आपल्याकडे विकला जातो तर निश्चित आम्ही त्याच्यावर बी विचार करू आणि त्यांच्याबद्दल विचार करून शेवटी आपला शेतकरी सुरक्षित राहायला पाहिजे. शेतकऱ्याचा जो सीझन आहे ते काही पीक 90 दिवसाचे, काही 120 दिवसाचे, काही 180 दिवसापर्यंतही पीक आहे, तो त्याचा वर्ष वाया जाऊ नये याची दक्षता घेण्याचं काम नियोजनबद्ध आज आम्ही पूर्ण मी आता एक नवीन प्रयोग आता आपल्याकडे या वर्षापासून होणार आहे तो नॅनो युरिया. समजा आपण पाहिला असेल का नॅनो युरिया एक 500 ग्रॅमचा एक बाटलीमध्ये 50 किलोचा जितका वजन असतो जितकी शक्ती त्याच्यामध्ये असते तितकी आम्ही आता त्याचा वापर आता ड्रोनच्या माध्यमातून ते फवारणी करण्यासाठी आणि त्याची जी आपण फवारणी करतोय त्याचा उपयोग बी चांगला होतोय. आणि जे काही जीवितहानी होण्याचा काही फवारणी करताना ज्या अनेक अडचणी यायच्या, विष बाधा होत होती, त्याला आता आळा बसेल याच्या माध्यमातून कोणतीही फवारणी करायची तर त्या ड्रोनला किती आता सबसिडी द्यावी, कशी द्यावी, कशा पद्धतीने द्यावी. आम्ही राहुरी विद्यापीठ आणि परभणी विद्यापीठ या 2 विद्यापीठावर जबाबदारी दिली की त्यांनी ड्रोन तपासून घ्यावं. कमी खर्चामध्ये बी असला, कमी किमतीचा असला आणि तो खराब असेल तर घेणार नाही, गॅरंटेड असावा. आणि तो ज्या बांधवाला दिल्या जाईल त्याला एक पायलटची ट्रेनिंग, पायलट मीन्स ऑपरेटर, तो पायलट म्हणजे लोकांना वेगळा लागेल का पायलट काय आहे, पण त्याला आम्ही नाव दिलं का पायलट ट्रेनिंग 15 दिवसाची असेल, 20 दिवसाची राहुरी विद्यापीठामध्ये दिली जाईल. आणि ड्रोनमध्ये काम करणाऱ्या मुलांना बँकेकडून लोन मिळावं, सरकारतर्फे सबसिडी मिळावी आणि त्याचा वाटा असा मिळून एक उपयोग भविष्यामध्ये अडचण येणार नाही त्याच्यासाठी आम्ही पूर्वतयारी केली. आणि ही मला वाटतंय का ह्या वेळेस आपण जे जे करू लागलो त्याच्यामध्ये निश्चित यश येईल. आणि शेवटी आपण आपल्या नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस येते त्यावेळेस सातत्याचा पावसाचा नियमच नव्हता पहिले का सातत्याचा पाऊस कसा पडेल, किती पडेल, त्याची तुलना करताना 65 मिलीमीटर हे हायेस्ट आहे, परंतु लोएस्ट पाऊस पडल्यानंतर काय होईल. त्यामध्ये आम्ही सरकारने निर्णय घेतला का आता 10 मिलीमीटर पाऊस पडला आणि सातत्याने 5 दिवस पडला, 4 दिवस, 4-5 दिवस पडला, 5 दिवस, तर मग त्याला नुकसान भरपाईला तो पात्र असेल. पहिले त्याच्यामध्ये नव्हतं. अशा अनेक काही ना काही नवीन नवीन आपल्याला ज्या ज्या संकट समोर येतात त्याच्यामधून मार्ग काढण्याचं काम आपण सरकारच्या माध्यमातून करू लागलो. आणि निश्चित मला वाटतं का हे येणारा वर्ष आता जो वर्ष चालू आहे आता याचा पावसाळा पहिले पूर्वी कसं आहे पावसाळ्यामध्ये पाऊस पडायचा, हिवाळ्यामध्ये थंडी वाजायची आणि उन्हाळ्यामध्ये गरमी वाजायची. आता काही सर्व सिस्टीम आता ती काही फक्त आपल्या देशातच नाही पुऱ्या जगामध्ये
हे जे चेंजेस झाला त्याच्या माध्यमातून होऊ लागला, परंतु भविष्यामध्ये याच्यावर उपाययोजना कशा करता येईल याच्याबद्दल बी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आदेश दिले. त्याची आम्ही तयारी आमच्या विद्यापीठामध्ये जे सायंटिस्ट आहे, जे काही संशोधन करणारे लोक आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्या दिल्या. त्याच्यासाठी हवामान खाता आपला एक आहे ते वेगळं काम करू लागले. ह्या सर्व माध्यमातून भविष्यामध्ये या अडचणीचा साठी आपल्या शेतकरी बांधवांचा येणारा खरीप हंगाम हा त्याला गॅरंटेड बी बियाणे खतं मिळतील अशी ग्वाही मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून देतो. हा नाही, राज्यामध्ये अवकाळी मी आताच बोललो का अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळी नुकसान झालेली आजही चालू आहे. आताच मला बीड कलेक्टर बोलले की आमच्याकडे चालू आहे. मी स्वतः माझ्या सिल्लोड पासून तर फुलंब्री पासून पाहत आलो का मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे. परंतु सुदैवाने काय का हा सीजन नाहीये. यावेळेस जे काही मी जे बोललो वस्तुनिष्ठ पंचनामे ह्यासाठीच बोललो का वेगवेगळे आता काही फळ आहे, काही ठिकाणी कांदा आहे, काही ठिकाणी अंगूर आहे, काही भागामध्ये आपण पाहिलं वेगवेगळे फळ बाग, काही भाजीपाले आहे. जे नुकसान आहे त्याचे ऍक्च्युअल पंचनामे व्हावे आणि ते सरकारकडे द्यावे. आणि तोही जोपर्यंत हवामान खाता क्लिअर बोलणार नाही का आता संपलेला आहे, नाही तर मग दररोज तेच आणि एका वेळेस ॲट ए टाइम तीनदा नुकसानाचे पंचनामे करण्याची अपेक्षा शेतकरी बांधवांची आहे. परंतु सरकारच्या कायद्यामध्ये 1 वर्षामध्ये 1 सीजनमध्ये एकच नुकसान देण्याचा नियम आहे. ते जे काही आहे सध्या याच्यामध्ये काय करायचं काही नाही करायचं, शेतकरी बांधवांना वाटतंय का प्रत्येक वेळेस माझा नुकसान होतो मला मिळावं, त्या बांधवांची भावना बरोबर आहे. परंतु अंतिम निर्णय घेताना शेवटी सरकार याच्यावर निर्णय घेऊ शकतो. परंतु मी कृषी मंत्री म्हणून ज्या माझ्या अडचणी आहे त्या मी मुख्यमंत्री महोदयाला माझ्याकडे आलेल्या मी सांगणार. नाही एकदा सोयाबीन संपून टाकू. सोयाबीनचा महाबीज आणि काही कंपन्या आणि विशेषतः शेतकरी बांधव यांच्याकडे असलेल्या बियाण्याची आपण कारण की त्याची डिमांड फार मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. एकंदरीत परिस्थिती सांगितली तर ज्या ठिकाणी समजा मकावाला शेतकरी सक्सेस झाला, आता मकाचा पीक वाढणार आहे, तर सोयाबीनच्या बियाण्याचा शॉर्टेज येणार नाही अशी आम्हाला ग्वाही आमच्या विभागाचे जे काही प्रमुख आहेत त्या डायरेक्टरनी मला जी दिली त्या पद्धतीने काही सरकारचा बियाणे, काही बियाणे प्रायव्हेट कंपन्याचा आणि काही बियाणे जे शेतकरी बांधवांकडे सुरक्षित आहे, चांगला आहे, गॅरंटी. आकडा एक मिनिट मी आकड्यात बोलतो तुम्हाला. आता आपल्याकडं समजा सोयाबीनचा 24,86,000 हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. याला लागणारा जो हे बियाणे 18,65,000 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर महाबीज 67,000 क्विंटल देणार आहेत. खासगी कंपन्याकडे 4,50,000 देणार आहेत. आणि उर्वरित जो आहे ग्राम बीज उत्पादनाच्या उत्पादित शेतकऱ्याकडे जे स्वतःचा सोयाबीन आहे तो 24 लाख आहे. अशा पद्धतीने आम्हाला त्याचा बायफर्गेशन करून तुम्हाला त्या ठिकाणी मी जे माहिती दिली हे 13,91,000ची तंतोतंत माहिती आहे. आणि विशेषतः याला जे 13 लाखाच्या अगेन्स्टमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला अडचणी येतील 63 लाख पॉकेट लागतील आवश्यकता कापसाचे बी आपल्याकडे 13,91,000 पैकी 63 लाख पॉकेट लागतील. हेही पूर्ण आपल्याकडे नियोजन आहे. सोयाबीनच्या बाबतीत तुम्ही जी शंका व्यक्त केली, निश्चित गेल्या वेळेस आपल्याला त्याचा शॉर्टेज आला होता. प्रायव्हेट शेतकरी बांधवांचा बी जो गुणवत्ता तपासूनच शेवटी शेतकऱ्याला बी दिला तर त्याची गुणवत्ता तपासून आमची जी क्वालिटी कंट्रोलची जी काही टीम आहे ती टीम झिकझॅक आपल्याकडं ते शेतकरी बांधवांचाही बियाणे तपासतील, त्याची उगमशक्ती किती आहे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या महाबीजने किंवा आपल्या राष्ट्रीय बीज कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून सरकारची बी राष्ट्रीय कंपनी आहे तेही आपल्याला काही मदत करते. परंतु याच्यामध्ये येणाऱ्या वेळेस सोयाबीनच्या बाबतीत तुम्हाला शॉर्टेजची आता कांद्याचा यावेळेस वांदा झाला, थोड्या पद्धतीने शेतकरी बांधव थोडा हवालदिल झाला होता. परंतु कांदा असा आहे की आवश्यकतेनुसार आपल्याला राज्याला लागणारा कांदा, देशाला लागणारा कांदा आणि जगामध्ये बाहेर जाणारा कांदा
ह्या दोघांची परिस्थिती पाहिली तर शेवटी जो जास्त शिल्लक झाला तर त्याचे परिणाम आपल्याला दिसतातच, भाजीपाल्यामध्ये असेल, कांद्यामध्ये असेल. पण माझी विनंती आहे की आमच्या कृषी विभागांनी किंवा नाही, निर्यातीच्या धोरणामध्ये केंद्र सरकार आणि बरोबर आहे, केंद्र PS गोयल साहेबांसाठी आम्ही विनंती केली आणि आपल्या राज्य सरकारकडून जो काही कांदा असेल किंवा जे जे काही पीक आपल्याला बाहेर पाठवावे लागतात त्यामध्ये काही ठिकाणी आमच्याकडे ज्या आल्या होत्या बातम्या का ते बाहेरची बंद आहेत, बाहेर पाठवणार विदेशमध्ये, तर त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं की अशी कोणतीही आम्ही केलेली नाही, परंतु भविष्यामध्ये ही जी निर्यात आहे याच्याबद्दल आपल्याला निर्णय घेताना शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंट हे ठरवतं. राज्य सरकार आम्ही आमच्या वतीने आमच्या राज्याची परिस्थिती आपण केंद्राला विनंती करतो आणि केंद्र त्याच्यामधला अंतिम आकडा काढतो. जसं कांद्याची साठवण चाळीच्या बद्दल पहिले जे आपल्याकडे कमी होतं, आता आपण त्याच्यापेक्षा जास्त कसे होईल, जास्त कांदा चाळच्या माध्यमातून MREGS असेल, कृषी विभागाचे असतील, त्या शेतकरी बांधवांना साठवण क्षमता वाढवली. पण काय कांदा जो असतो ते वेगवेगळे 2-3 सीजनचा कांदा असतो. तो पहिला जो कांदा असतो त्याला तुम्ही साठवून शकत नाही. दुसरा कांदा जो आहे रेग्युलर, तो कांदा आपण साठवण शक्ती त्याची आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, म्हणून शेतकरी बांधवांना तेही आपण एक ओपन केलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी जे जे मागल त्याला कांदा चाळी देण्यासाठी सरकार सबसिडी सहित मदत करेल. नाही, मी पहिलेच बोललो नाही, आता धोरण बदलण्यासाठी आपण त्याच्यावर अजून अंतिम निर्णय घेतलेला नाहीये. 350 रुपये पर क्विंटल. मला वाटतं का देशामध्ये कोणत्याही राज्याने इतका प्रति क्विंटल अनुदान दिलं नाही जितका महाराष्ट्र सरकारने दिला. नाही, प्रश्न कसा आहे का, पण प्रश्न सुटत नाही तो मुद्दा वेगळा आहे, परंतु जो प्रश्न निर्माण झाला त्याच्यावर काहीतरी उपाय तर करावा लागेल. शेतकरी बांधवाचा सन्मान तर करावा लागेल, त्याला काही हवालदिल असलेल्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा. लिंकिंगचा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि सगळ्यात गावागावातल्या तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्याला लिंकिंगचा सामना करावा लागतो. नाही, खत स्वस्त होणार आहे असं पण ऐकलं होतं याबाबत. खरे काही खताचं नियोजन असं आहे का आपल्याकडं सध्या जे खतं लागतं आपल्याला 12,37,000 मेट्रिक टन खताचं नियोजन आपला या ठिकाणी मंजूर अभी आहे. मंजूर असल्यापैकी अखेर आज विभागामध्ये 7,47,000 मेट्रिक टन हे हंगाम खताची टंचाई भासणार नाही असं माझ्याकडे तंतोतंत माहिती मी आजच्या मीटिंगमध्ये घेतली. आपल्या विभागाच्या 22च्या हंगामाचा DAP खताचा 12,400 टन आणि युरिया खताचा 31,600 मेट्रिक टन इतक्या खताची सुरक्षित साठा करण्यात आलेला होता. त्यापैकी आज आपण ह्यावेळेस बी साठा करणार आहे. 50,000 आपली चर्चा झाल्याप्रमाणे बफर स्टॉक करणार आहे युरियाचा आणि याचाही DAP दोघंही खताचा आपण स्टॉक करणार आहे. म्हणून आपल्याला कोणत्याही बाबतीत मला असं वाटतं की शेतकऱ्याला एक चांगल्या क्वालिटीच्या गॅरंटेड खतं मिळावी यासाठी बी आम्ही आमची जी योजना आमची आता नवीन पाटील जे क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व क्रॉस चेक केल्या जाईल आणि शेतकरी बांधवाला खताचा शॉर्टेज येणार नाही. कुठेही ऑन सिस्टीम दिसली काही ठिकाणी काही नाही त्याच्यावर येतो मी, अर्धा मिनिट मला द्या. काही ठिकाणी जे काही रेल्वेचे धक्के नवीन तयार करायचे त्या पद्धतीने आपण कदाचित पाहिलं तर आमच्याकडे जी माहिती आली त्या माहितीमध्ये पाटोदा आहे, पुटोदा आहे, काही गंगापूरमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, आष्टीमध्ये एक आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि माझ्या सोयगाव तालुक्याचा जो होता तो संबंधित तिथे नसल्या कारणाने आता आम्हाला जे आहे ते आम्ही पाचोऱ्याला जोडला. तालुका इथून जाणं येणं त्यासाठी मोठा त्रास होत होता म्हणून त्याला पाचोऱ्याला जोडलं. पाचोऱ्याला जोडल्या म्हणून त्यांना 5-10 किलोमीटर अंतरावरच सहज खतं उपलब्ध होतात. इथून 120 किलोमीटर जाण्याची गरज राहणार. अशा छोटे छोटे जे बदलाव होते ते बदलाव आपण आता केलेले आहे आणि विशेषतः या वेळचा खताचा नियोजन करताना पीक कर्ज वाटप करताना किंवा आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आपण पाहिलं आता का पीक विमा 1 रुपयामध्ये होणार म्हणजे पहिल्यापेक्षा
पहिले समजा 67%, 63%, 61% जे काही विमा होत होता, आता 100% माझ्या माहितीप्रमाणे विमा सरकारच भरल्यासाठी 1 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन होईल. 1 कोटीचा बी असला तर रुपयामध्ये, परंतु रजिस्ट्रेशन शिवाय जसं आपण पाहिलं की विम्याच्या बाबतीत जितक्या लोकांनी अर्ज केले ऑफलाईन ऑनलाईन त्यांना त्याची नुकसान भरपाई मिळाली. जे काही डबल नावं होते ते कमी केले. जे काही आपण आपला माणूस आमचा तिथे पीक विमा कंपनीवाला गेला तिथे तो खातेदार नाही मिळाला की संपर्क होऊ शकला नाही, असे काही अजून बी सेटलमेंट व्हायचे. परंतु एकंदरीत पाहिलं आपण तर याच्यासाठी आपल्या राज्य सरकारने पहिला राज्य आहे आपल्या देशामधला की त्यांनी 100% त्याच्यामध्ये शेतकरी बांधवाला 1 रुपयामध्ये 1 कोटी रुपयाचाही त्याचा विमा असेल तर सरकार ती गॅरंटी घेऊ लागलं. नाही काही जागतिक लेवलवर तुम्ही पाहिलं असाल का काही म्हणजे कच्चा म्युरेट ऑफ पोटॅशचे काही भाव जागतिक लेवलला कमी झालेत काही खतांच्या बाबतीत. आता ते सरकार ते किती कशा पद्धतीने करायचं केंद्राचा निर्णय आहे. राज्य सरकारने आमची मागणी अशी आहे की त्यांच्या सबसिडीमधून न करता ऐकून तर घ्या. ह्या वेळेसचा जो नियोजन आहे ही जी जागतिक लेवलवर जी भाववाढ झाली त्या पद्धतीने भाववाढ केली, परंतु सबसिडीमध्ये कमी करायचं का शेतकऱ्याला वितरित करणाऱ्या मालावर कमी करायचं हे अधिकार केंद्र सरकारचा आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली. दरवर्षी आपलं नियोजन होतं हंगाम पूर्वचं, पण जेव्हा प्रत्यक्षात हंगाम यायला लागतो तेव्हा युरियाची टंचाई होते, शेतकऱ्याच्या रांगा लागतात, तिथं लाठीचार्ज होतो आणि शेतकऱ्याला खत मिळत नाही आणि हे खत घेतल्याशिवाय ते खत मिळणार नाही असं जे चालतंय. याला काहीतरी आळा बसेल का यावेळी? नाही 100% बसायलाच पाहिजे. कारण की मी कृषी मंत्री आहे आणि मी औरंगाबाद संभाजीनगरमध्येच राहणार आहे आणि तुमच्याकडे तक्रारी आल्या का तुम्ही मला बोलले का निश्चित तुमचं उत्तर द्यायला मीही उपलब्ध राहील. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का 50% पहिल्यांदा आपण स्टॉक आज आपल्याकडे समजा आपल्याला लागतं 43 लाख ते बी पाठवून देतो, पण तुम्ही विचारलं ते नाही सांगितलं. हे आकडे बी तुम्हाला आताच एक 5 मिनिटाच्या आत सर्व आपली कलेक्टर ऑफिसची यंत्रणा लावा. याच्या DIO कडे तुम्ही जिल्हा माहिती अधिकारी याचा पूर्ण तंतोतंत पालन किती तासामध्ये 1 तासामध्ये करा, जेणेकरून पत्रकार बांधव बिचारे या ठिकाणी त्याची सत्य माहिती लोकांपर्यंत छापते. प्रश्न असा आहे 62 मिलीमीटरची 8 तुम्ही 10 मिलीमीटरवर आणली सध्याच्या पावसाची, परंतु जी पर्जन्यमान मोजणारी यंत्रणा आपली आहे ती जुनाट आहे आणि त्याचं परिमंडळ एवढं मोठं आहे की एक गावामध्ये नुकसान झालं तर तिथून 10व्या गावामध्ये ते काउंट केलं जात नाही झालं तर ही जुनाट यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही, आकडेवारी देत नाही, म्हणून पंचनामे करायला अडचण येते. परिणामी शेतकऱ्यांना भांडावं लागतं, मोर्चे करावं लागतं. ही यंत्रणा कधी बदलणार आहोत का आपण? नाही, आपण जे महत्वाची सूचना मांडली ही बरोबर आहे का काही ठिकाणी जे आपण पाण्याची मोजण्याची पद्धत आहे 2 गावं 10 गावं 12 गावं 8 गावं 4 गावं ही सिस्टीम बदलण्यासाठी आता आपण नवीन घेण्याचा निर्णय घेतला आणि आता ज्या ज्या गावामध्ये 2 गावं 3 गावाच्या ऐवजी प्रत्येक गावाला कशी राहील त्याची अचूक मोजणी ते बी फार अचूक पाहिजे. शेवटी कसं आहे की शेतकरी बांधवांचा सर्व लक्ष त्याच्यावर असतं आणि त्या गावामध्ये त्या विभागामध्ये त्याची आपण नवीन यंत्रणा बसवण्यासाठी आम्ही आता आदेश दिले. मला वाटतं 4-5 दिवसामध्ये किंवा या आठवड्याभराच्या आत कोणत्या गावाला आहे कोणत्या गावाला नाही आहे, कुठं कुठं आपल्याला अडचण येते तिथे कुठं कुठं आपल्याला अडचण येते या पद्धतीने आता याला वाढून देण्यासाठी आम्ही 10,000 नवीन आता 2200 आता नवीन 10,000 टेंटेटिव्ह आमच्याकडे जो रिपोर्ट आहे त्या माध्यमातून 10,000 नवीन यंत्रणा बसवण्याचा आम्ही 10,000 मोजणी यंत्रणा स्वयंचलित हे जे असतं आपल्याला शेवटी कशी हा राज्यभर आता ते चंचू पात्र ते काढून टाकणार ना एक माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक बोलले तर मला वर्षातून 4-5 वेळेला नैसर्गिक आपत्ती येते, पाऊस पडतो, अतिवृष्टी होते, काही होतं, त्याच्यामध्ये आपली यंत्रणा कामाला लागते, पंचनामे होतात, 4-5 महिन्यांचा अवधी लागतो मदत शेतकऱ्यांपर्यंत परत पोहोचायला. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहता
आणि यंत्रणेवरती येणारा ताण पाहता शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती येऊ न येऊ याच्यासाठी वर्षाकाठी एक रकमी काही त्यांना देण्याचा विषय असा एक काही आला होता मध्ये. यावरती काही अभ्यास चालू आहे का, याच्यावरती काही आहे का? नाही, मला असं वाटतंय की तुम्ही जे बोलले त्या पद्धतीने आपण आता सॅटेलाइटने त्याला त्याची नियोजन मोजण्याची किंवा नुकसान मोजण्याची पद्धत आता आपण आणू लागलो, जेणेकरून आपल्याकडे मॅनपॉवर कमी असतो. शेतकरी बांधवांना 8-8 दिवस 10-10 दिवस 15-15 दिवस वाट बघावी लागते. यासाठी आम्ही तोही नियोजन आता महाराष्ट्र सरकार याच्यानंतर एक नवीन प्रयोग करणार. त्याची अचूक माहिती शासनाकडे यावी यासाठी आमच्या कॅबिनेटमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि चर्चा होऊन त्याचा मधला मार्ग जो आहे तो काढण्याच्यासाठी आपण सॅटेलाइटने त्याला जोडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्याची ही माहिती अचूक यायला पाहिजे. ते चुकीची आली आणि शेतकरी बांधवाला तसा न्याय नाही मिळाला तर परत शेतकरी बांधव नाराज होऊ शकतो. तर याच्यामध्ये आम्ही तुमच्या माहितीप्रमाणे आपण जे बोलले हा महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावर सरकार तोही विचार करतोय. परंतु एक लक्षात घ्या, एखाद्या छोट्या राज्यामध्ये काही प्रयोग होत असेल, आपल्या इतक्या मोठ्या आपले खातेदार आपण पाहिलं का आंध्र प्रदेशमधून एक नवीन राज्य निर्माण झाला आणि त्यांचे नेते आपल्याकडे येऊन त्यांनी सांगितलं बस 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 एक मिनिट बस एक खुर्ची घ्या ना, एक खुर्ची मागवा ना, 1 मिनिट तुम्ही कुलकर्णी गडबड करू ना, खुर्ची मागवा 1-2 मिनिट. हे जे आहे त्या पद्धतीने त्याच्यावर बी आम्ही विचार केला. आमच्या कॅबिनेटमध्ये त्याच्यावर बी चर्चा झाली का एक रकमीच्या ऐवजी, परंतु आता ही पॉलिसी जी केली आपण नुकसानची पॉलिसी, यावर शेतकरी बांधवावर काही ओझच नाहीये. फक्त 1 रुपया द्यायचा आणि 1 कोटी बी असेल तर त्याची नुकसान भरपाईची लॅबिलिटी सरकारची झाली, त्या कंपनीची झाली. पूर्वी कसं होतं की आपल्याला लॅबिलिटी देण्यासाठी निश्चित करण्यासाठी अनेक अडचणी यायच्या. आता त्याच्यामधली अडचण दूर केली आणि मी तुम्हाला सांगतो का 60च्या ऐवजी 98% 95% आता मला वाटतंय. 6,000 रुपयाचा हप्ता जो आहे हो, तो जिल्हा परिषदच्या आधी देणं ठरवून काय नाही जिल्हा परिषदचा नाही. मी त्यावेळेस मी तुम्हाला पहिलेच बोललो सुहासजी, मी बोललो का मी 5 मागण्या कृषी मंत्री झाल्यानंतर बोललो होतो. 5 मागण्या. गोपीनाथराव पीक विमा योजना जी ते बोलायची आहे तुम्हाला, अपघात विमा, तर अपघात विमा आता ऑनलाईन ती सिस्टीम मी गेल्या आठवड्यामध्ये 32 कोटी रुपये दिले ऑनलाईन. कुठेही कोणाला मागायची गरज नाहीये. त्याची बी जाचाकाठी जे होत्या कलेक्टर लेवलवर नाही. आता गावाचा तहसीलदार, कृषी अधिकारी, पोलीस स्टेशनचा फौजदार आणि त्यांनी 4 लोकांच्या कमिटीने सांगितलं हा कुटुंब मधला आहे सदस्य, लगेच त्याला ऑनलाईन पैसे दिले जाईल सरकारच्या माध्यमातून. नाही तर आपण कंपन्याला द्यायचे, जसं आता पीक विमा कंपन्याला पैसे आपणच देतो ना आपणच त्यांच्याकडे वाट बघत बसतो, तसं ते आता हे माझ्या हातामध्ये असता स्टेट गव्हर्नमेंट. मी तीही विनंती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला केली असती जसं तुम्ही विषय बोलले. पण प्रश्न कसा आहे का ज्यावेळेस देशाची पॉलिसी असते तर देशाची पॉलिसी ठरवण्याचा अधिकार पंतप्रधान महोदयाचे नाही, त्याच्यावर येऊ लागलो ना मी. तर त्यांनी सांगितलं 6,000 रुपये आम्ही देणार, तर 6,000 रुपये. तर मी त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयाच्या नावाने अजून 6,000 रुपये द्यावं. अनेक आपले पत्रकार त्याच्यामध्ये होते, ते म्हणले असं होऊ शकतं का. मी म्हणलं होईल, प्रयत्न तर करायचे, शेवटी मी कृषी मंत्री आहे. माझ्या शेतकरी बांधवाच्या सन्मानामध्ये अजून 6,000 रुपयाची भर पडल तर कमीत कमी सासरे आणि सासूबाईला ती सूनबाई विचाराल का बाबा तुम्ही गोळी खाल्ली का, बाबा तुम्ही जेवले का, तर बाबाचे 12,000 तरी येणार आहे. अशा पद्धतीने मी काही कोणावर टीका टिप्पणी हात जोडून करतो ना, तुम्ही तितकंच बनवून टाकतील आणि खापा चालू होऊन जाईल माझ्यावर. वो बोलते ना दोस्तों गलतियां सबसे होती है, किसी की छप जाती है किसी की छुपाई जाती है. कोई लोग छुपा जाते, मेरी तो जब ही छप जाती है. तर यासाठी पैसे पाऊस नाही साहेब माझा ऐका, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे का घोषणाचा पाऊस नाही, घोषणाची अंमलबजावणी करणारा पाऊस असंही बोला. जेवढ्या काही तुम्ही आता घोषणांच्या अंमलबजावणीचं जसं तुम्ही म्हटले, आता फक्त 84 कोटीचा मराठवाड्यात एक प्रस्ताव तिथे गेलेला आहे. त्याचे पैसे कधी येणार ते माहिती कशाचं? मागच्या वर्षी आता झालेला पाऊस मागच्या मार्चच्या सततच्या पावसाचे 1,500 कोटी ते पण बाकी दाखले. तुम्ही ऐका ना साहेब, त्याचा अंतिम निर्णय झालाच नाही. ते 1,500 कोटी आणि 2,800 कोटी आहे. मी तुम्हाला राज्याचं
साहेब मी जे बोलू लागलो माझा वेळ ऐका ना. मी या खात्याचा मंत्री आहे, थोडाफार तो ऐका माझा. नाही ऐका ना, एक तर उत्तर दिलं नाही तर मग असंच होऊन जाईल आपला. तर 1500च्या ऐवजी 2800 कोटी रुपयाचा अजून पेंटिंग आहे, अंतिम झाला नाही. तुम्ही जे सांगू लागले बरोबर आहे. केंद्र सरकार आम्ही पैसे खर्च केल्यानंतर केंद्र सरकार देतोय. शेवटी कसं आहे का राज्य सरकारने पहिले पैसे वाटले आणि ते केंद्राला मग ते एनडीआरएफच्या नियमाने देतात, पण आम्ही त्याच्या अगेन्स्ट मध्ये दुप्पट दिले. केंद्र सरकारचा नियम आहे 6800चा, आपण डबल दिले. 2 हेक्टरचा त्यांचा नियम आहे, आपण 3 हेक्टर दिले. हे पाऊस नाही आहे, हे खिशात गेले शेतकरी बांधवांच्या. त्याच्या अकाउंटमध्ये नाही गेले असाल तर जरूर त्याची प्रक्रियामध्ये थोडाफार शेवटी पैसा आहे. आपण एखादा घर चालवतो त्याच्यासाठी अडचणी येतात, पण सरकार महाराष्ट्र सरकार ज्या गतीने पहिल्यांदा मी 42 वर्षापासून राजकारण करतोय, परंतु यावेळेस मी जे पाहिलं इतक्या बाकीच्या राज्याची परिस्थिती पहा, मध्य प्रदेश पहा, उत्तर प्रदेश पहा, बिहार पहा, राजस्थान पहा, त्या राज्यामध्ये मिळालेली मदत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळालेली, हे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी मला असं वाटतंय का राजकारणामध्ये फक्त मताचा राजकारण नाही करत. मी शेतकरी बांधवाच्या पाठीशी हे सरकार उभं आहे आणि घोषणाचा पाऊस नाहीये, अवकाळी पाऊस तुम्हाला वाटू लागला. केसीआर यांची सभा झाली, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हाल घातला सगळा आणि त्यांनी शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सवलती दिल्या हे सगळं पाहावं लागतं. त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाची माहिती दिली की त्यांनी तेलंगणातून सगळे तलाठी उडून टाकले. आपल्याकडे शक्य आहे कसं तलाठी पद रद्द करणे? सर यालाच एक दोन विषय आहे. तलाठी हा शेतकरी आणि सरकारचा दुवा आहे, पण तलाट्यांचा भ्रष्टाचार असेल, तलाट्यांतून जी शेतकऱ्यांना वागणूक मिळते याचा अभ्यास करून तेलंगणाने तलाठी पदच रद्द केलेलं आहे. तसं राज्यात होऊ शकतं का? नाही, निश्चित तुम्ही जे बोलले याच्यावर आपण अभ्यास करू, त्याचीही माहिती घेऊ आणि शेतकऱ्याच्या हिताचा असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील, मला त्याच्यावर शंका नाही. परंतु मी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन बोलतो का आता आम्ही तलाट्याची गरजच ठेवली नाही कृषी विभागासाठी. आमच्या 3 विभागाचा पहिले समन्वय होता, ग्रामविकास, कृषी आणि महसूल. तर आता महसूलकडे इतकी अचूक केवायसीच्या माध्यमातून इतकी अचूक माहिती आणि आपण जे पाहिले असं 7/12चा डिजिटल झाला, मी त्यावेळेस राज्यमंत्री होतो, तर बऱ्यापैकी आता त्यांची गरज राहिली नाही आपल्या कृषी विभागासाठी. बरं मी बोलतोय, त्यांनी जे बोललं असेल त्यांनी रद्द केलं, पण कृषीचे वेगवेगळे काम आहे. आता त्याच्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाही मनापासून धन्यवाद द्यावा लागेल का 6000 रुपयामध्ये जी रेती मिळती आता ती 600 रुपयामध्ये मिळणार आहे. 600 रुपये 200 रुपये खर्च आला तर घरपोच 800 रुपयामध्ये मिळणार आहे. तुम्हाला किती घर बांधायचं, कसं घर बांधायचं, त्याला लागणारा किती, ते ऑनलाईन तुम्ही मागणी केली का लगेच नगरवरून औरंगाबादला रेती येईल. तर तलाठी महोदयांचं काम तुम्ही जे सांगितलं ते पद साठी मी विखे पाटील साहेबाला विनंती करू शकतो. माझा डिपार्टमेंट नाहीये आणि मी माझ्या डिपार्टमेंटचा काही असेल तर निश्चित बोललो असतो, परंतु कदाचित ही योजना चांगली असेल, शेतकरी बांधवांची अडवणूक पिळवणूक पासून तो दूर राहील, तर आपण याच्याबद्दल सरकारला विनंती करू. मी एक कार्यकर्ता आहे, मी बी एक काय झालं आता कोण आला नाही, तुमचा झाला ना केसीआर, दुसरा कोण आला? बाबा 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 काय 122 तुम्ही एक लक्षात घ्या. माझ्या तुमच्या माध्यमातून केसीआर साहेबाला माझी विनंती राहील का त्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध उमेदवार उभा करावा और दूध का दूध और पाणी का पाणी तपासून घ्यावा. हे मला विचारलं म्हणून मी बोललो. शेतकऱ्यांचं भलं केलं ते शेतकऱ्यांचे मंत्री आहात, त्यांनी शेतकऱ्यांचे भलं केले. सामान्य माणसाच्या हृदयाला 4 कप्पे समजा साहेबांची. मी बी माणूस आहे तितकंच परंतु त्याच्या राजकारणाचे असे का माझा नाव सत्तार आहे. र कट झाला तर काय राहती, मी माझ्या नावामध्येच माझ्या आई वडिलांना माहित होतं की मी आमदार होणार आहे, मंत्री होणार आहे, पण नाव त्यांनी सत्तार ठेवलं. र कट झाला तर सत्ता असते. ईश्वर अल्लाह भगवान आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी निवडून येतो आणि योगायोगाने मंत्री होतो. 4 वेळेस मंत्री झालो. इतका भाग्यवान माणूस आहे मी. विखे पाटलांचा फोटो दिसला आता
सर जे पैसे कधी मिळाले अतिवृष्टीच्या 1200 कोटीपैकी फक्त 60% पैसे मिळाले. 84 कोटी अद्याप बाकी आहेत आणि 1500 कोटी सततच्या पावसाचे ते बाकी. पैसे मिळणार कधी? मी हेच बोललो का हे सर्व जे मराठवाड्यात एकंदरीत एकच मध्ये एक मिनिट मला हे आकडेवारी तुमच्या समोर मांडावं लागेल ना. शेवटी जे सत्य आहे माझ्याकडे जे आहे, मग परत काहीतरी हे बोलतील का मग परत विखे पाटील दाखवा आता चिरून, मग मला हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट व्हावं लागेल. कारण की मी सिद्धार्थच्या एक एक शब्दाचा अर्थ चांगल्यापैकी बऱ्यापैकी समजू शकतो. आपल्या मराठवाडा विभागामध्ये 10,12,000 शेतकऱ्यांनी एकूण 7,39,000 हेक्टर क्षेत्रावर जे नुकसान झालेलं होतं, बरोबर आहे. यापैकी 1,800 कोटी 34 लाख रुपये रक्कम वाटप करण्यात आलेली आहे. राहिलेले जे सातत्याच्या पावसामुळे 6,31,000 शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही जे बोलले की 4,38,000 हेक्टर ज्या क्षेत्रावर नुकसान झालेले आहे, त्यापैकी शासनाने 556 कोटी इतका 16 लाख रुपये वाटप केलं का नाही, तर आम्ही हे वाटप केलेलं आहे. तुम्ही ऐकून तर घ्या, माझंच ऐकून तर घ्या, ऐकून घ्या. चुकीची माहिती तर ऐकून घ्या, सत्य तपासा. मी जे बोलू लागलो ते गॅरंटेड बोलू लागलो, सर्वांच्या साक्षीने बोलू लागलो, आणि हे तुमचे कॅमेरे मलाही सोडणार नाही, मला त्याची जाणीव आहे. परंतु मी जे बोलू लागलो हे दिलेले आहे. आता ह्या सर्व नुकसानाच्या बाबतीत काही जे राहिलेले तुम्ही जे त्याला आम्ही फेर तपासणीसाठी शासनाने महाराष्ट्र सरकारने ते पाठवलेले आहे. आणि जिल्हाधिकारी लेवलवर त्याची पूर्ण कसं आहे, शेवटी ज्याच्या अकाउंटवर पैसे द्यायचे, कधी कधी काय चुकीच्या माणसाला नुकसानाची भरपाई झाली परत घेण्यासाठी त्याला डबल ताकद लागते, आणि तो बिचारा जो ओरिजिनल शेतकरी जो नुकसान झालेला असतो त्याला नुकसानपासून वंचित राहत नाही. यासाठी मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की जे राहिलेले अवकाळी पावसाच्या बद्दल आता 12,11,000 शेतकरीपैकी 60,000 मला वाटतं 402 हेक्टर क्षेत्र नुकसान झालेलं आहे. त्यापैकी 177 कोटी 80 लाख निधी वाटप करण्यास शासनाने आत्ताच मंजुरी दिली. तेही आता इकडून तुम्ही एकदम इकडे तिकडे जाता तर एक एक प्रश्न आताही संपला का? आता याला नाही, ऐका ना, मला पहिले बोला, काही अवकाळीचा पाऊस गारपीट हे संपला असेल तर मग त्या विषयावर येऊ ना आपण. मला तुमच्या मला असं बोलायचं की एकदा कृषी आता हे बी देतील ना आमचे आयुक्त इथे बसलेले, तुमचे जुने कलेक्टर, तुमच्या सर्वांकडे नंबर आहे त्यांचा. आता माझे आयुक्त आहे भविष्य माझा हे डोळ्याच्या बद्दल आजकाल डोळ्याचा सीजन लहानपणामध्ये असतो. आता माझा वय डोळे मारण्याचा नाहीये, ज्यांचा आहे ते मारू लागले. हा ना, ज्यांचं वय डोळे मारण्याचं ते मारतात, किंवा त्यांनी लहानपणामध्ये नाही मारले असेल तर आता मारू लागलं. तसं आपला डोळ्याच्या बाबतीत बाकी काही फार मोठं बोलायचं नाही, तर त्याच्यावर राज्यभर चर्चा सुरू होऊन जाईल. कारण की तुमच्यावर सर्वांची नजर आहे. मी इथे बसलेलो आहे तर राज्याचे प्रत्येक माणसाला वाटतं की आता सत्तार काय बोलतोय, कसा बोलतोय, त्याला मराठीमध्ये बोलताना कुठे शब्दाच्या रचनेमध्ये चुकतो का, याचंही सर्व लक्ष आहे. आता हिंदीमध्ये यांना काही विचारायचं आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, शेवट लावणी कलाकार गौतमी पाटील, लावणी कलाकार गौतमी पाटील यांनी बैलासमोर डान्स केला, तर अजित पवारांनी त्याला उत्तर दिलं की त्या बैलाला त्या मालकाने कमिटमेंट केला असेल की तू पहिला ये, तुझ्या समोर मी गौतमी पाटीलचा डान्स ठेव. हे अजित पवार बोलल्यामुळे याला महत्व आलं. आता अजित पवार जे बोलतात त्याला महत्व असतंच, कारण की विरोधी पक्षनेता आहे. त्यांना फक्त विरोधीची भाषा कशी बोलावी इतकंच त्यांचं काम आहे. आम्हाला सत्ताधारी आहे, शेतकरी बांधव जे बोलतो जे करतो ते मला तर सत्य वाटतं. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. गौतमी पाटीलला ओळखता का? सिल्लोडला मी सिल्लोडला कृषी महोत्सवामध्ये मी त्यांचा कार्यक्रम बघितलेला आहे, परंतु त्यावेळेस सर्व माणसं होते, त्या ठिकाणी दुसरं कोणीही नव्हता. आता ते ही नवीन प्रयोग त्यांनी जे केला हे का केलं याच्यावर मी संशोधन करण्याची मी आता अजितदादाला विचारल. नाही, पहिले एकदा झालं, अजून एकदा ठेवू आणि अजितदादाला निमंत्रण देऊ. मला आवडतो त्याचा डान्स गौतमी पाटील.
मला हे पहा मी कलाकार म्हणून का? हा कलाकार म्हणून मी तुम्हाला स्पष्ट बोलतोय साहेब. मला वाटतं 27 वर्ष अगोदर एकदा सामना पेपरमध्ये एक बातमी आली होती का सत्तारांनी ते लावणी डान्स बघितला. मला चांगली मी आठवण आहे. तर मी म्हणलं का छत्रपती शिवरायांच्या राज्यापासून लावण्या चालतात. मी डान्स बारमध्ये नाही गेलो. मी ती कला पाहिली तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत मराठी संस्कृतीला शोभल अशाच पद्धतीचा लावण्या होतात. तर लावण्या मला आवडतात. मी महाराष्ट्रीयन आहे. महाराष्ट्रीयन लावणीला आपण पाहिलं असेल का मला वाटतं जिजाऊ पुरस्कार आपण महाराष्ट्र सरकारने मला वाटतं सोलापूरचे विजयसिंग मोहिते पाटील त्यावेळेस त्यांनी त्या पवित्र नावाने पुरस्कार दिला होता. ती कोणते आपले पुणेकर सुरेखा पुणेकर त्यांना त्याची कला आहे ती. त्या कलेला तुम्ही कसं पाहतात आता अजितदादा तसं का पाहतात याच्यावर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मला कसं विचार दादाच्या मनामध्ये काय चाललं ते मला कसं माहित पडेल. अच्छा ते मी शेतीचा बळीराजा बैल आहे म्हणून नाही आहे ना खरं ना कारण की बळीराजाचा बैल हा एक त्याच्या शेतीमध्ये काम करणारा महत्वाचा प्राणी आहे. त्याबद्दल तुम्ही जे बोलले मी निश्चित तुमचा आभार मानतोय. परंतु तुम्ही हे दादालाही विचारा. दादा बी बळीराजाच्या माझ्या अगोदर पहिले बळीराजाचे शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ते नेतृत्व करतात. मैं पहले ही बोला आपको हिंदी में बोला वो शेर तुमने बरोबर सुना नहीं सुने आपने अर्धा ऐकला. आता जरा सगळं मैंने बोला दोस्तों गलतियां सबसे होती है. दोस्तों वो मेरे को दुश्मन नहीं है अजीत दादा. गलतियां सबसे होती है. सत्तार की छप जाती है अजीत पवार साहब की छुप जाती है. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आता आखरी ब्रेकिंग न्यूज देऊन टाकली तुम्हाला. तुमचं यांचं काम झालं. बोला एक बार हिंदी में थोड़ा बोलते थोड़ा हिंदी में मराठीच आहे तुमचं बोला. कापूस उत्पादन शेतकरी जे आहेत त्यांनी अजूनही कापूस घरात ठेवला खरे आहे. अपेक्षा आहे की भाव वाढेल. मात्र कापूस घरात ठेवल्यामुळे रोगराई पसरली आहे. किडे तयार झाले. अपेक्षा आहे की भाव वाढेल का शंका नाही. आम्ही केंद्र सरकारलाही मी पीएस गोयल साहेबाला आपल्या महाराष्ट्र सरकारतर्फे विनंती करणार आहे की शेवटी केंद्र सरकारने याच्यामध्ये काहीतरी पण केंद्र सरकारने आम्हाला जे चर्चा झाली होती मी दिल्लीला गेल्या आठवड्यामध्ये गेलो होतो. त्यांनी सांगितलं की आम्ही जे शासनाने जे रेट दिलेले त्याच्यापेक्षा कमी पडले त्याच्यापेक्षा कमी भाव आले तर निश्चित केंद्र सरकार याच्यावर विचार कर असं ते जे बोलले मी बोलू लागलो. परंतु शेवटी गेल्या वेळेस जे 10,000 12,000चा भाव मिळाला होता. मी 9,500 रुपये भाव होता त्यावेळेस सिल्लोडच्या सभेमध्ये बोललो होतो की शेतकरी बांधवांनी पहिला हप्ता ते द्यावं. पहिला आलेला माल पहिल्या याच्यामध्ये ही रोगराईच्या बद्दल तुम्ही जे बोलले बरोबर आहे की अशा पद्धतीने रोगराईचे त्याच्यामध्ये जे जंतू होतात त्याच्यामध्ये खाज येते का ते शेतकरी बांधवांच्या घरामध्ये पेट्रोलच येतो एक किसमचा. परंतु शेतकरी बांधवाला अजून बी अपेक्षा आहे का भाव वाढल. गेल्या वेळेस काही शेवटी आता ते वाढलं नाही तर आम्हाला जिनिंगवाल्याला आम्ही कृषी विभागाकडून विनंती केली का शेवटी तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय जिनिंगा बंद करू नका. कारण की शेतकरी बांधवांकडे मोठ्या प्रमाणावर 60% पेक्षा जास्त कापूस आहे. मला नाही आता त्यांनाही विनंती केली. त्यांच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम असतं आणि खर्च जास्त असतं आणि खर्च जास्त असल्यानंतर बाकीचा माल नाही आला आणि त्यांनी ते प्रोसेसिंग नाही केली तर त्यांचाही पुरत नाही. पण त्यांना आम्ही विनंती केली की शेतकरी बांधवांचा माल शेवटपर्यंत येईपर्यंत जूनपर्यंत तरी आता जूनच्या पुढे तर बोलू शकत नाही आपण पण जूनपर्यंत जिनिंगा बंद करू नये असं आम्ही कापसाच्या बद्दल तुम्ही जी शंका व्यक्त केली त्या शंकेची मी बी सहमत आहे की शेतकरी बांधवाला जास्त भाव मिळाला पाहिजे. परंतु परिस्थितीनुसार शेतकरी बांधव निर्णय घेतील. शेवटी कसं आहे त्यांचा माल आहे त्यांना कसं विकायचं आहे काय विकायचं आहे. परंतु शासनाच्या रेटच्या कमी किमतीमध्ये कोणताही व्यापारी घेणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकार घेईल. त्याच्यावरती तुम्ही घ्या आम्ही खुश आहे. नाही तर मग सीसीआयची खरेदी असेल किंवा महाराष्ट्र ते आपण करू. पण शेवटी शेतकरी बांधवाचा शेवटचा बोंड त्यांच्या घरामध्ये जो आहे त्याचा जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आपण त्याला शेतकरी बांधवांसाठी त्या जिनिंगा त्या व्यापाऱ्याला बाहेरचे व्यापारी माझ्या गावामध्ये 32 जिनिंग आहे आणि सोयगाव सिल्लोडमध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस साठवून ठेवलेला आहे शेतकरी बांधवांनी. त्यांना भाव मिळावा चांगली किंमत मिळावी आणि त्या पद्धतीने केंद्र सरकार राज्य सरकारनं जसं कांद्याला
350 रुपये दिला मुख्यमंत्री महोदयांनी. कधी कदाचित हे संकटामध्ये आला तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला हात जोडून विनंती करू याच्यामध्ये काही मदत करता येईल का. शेवटी शेतकरी बांधवांच्या तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित आहे. आपण शेतकरी बांधवाला काही ना काहीतरी, माझी भूमिका आहे का हे माझ्या नेत्याच्या कानावर टाकायचं. शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय हे अंतिम निर्णय घेतात. त्यांच्या माध्यमातून कॅबिनेटमध्ये येतो, कॅबिनेटच्या माध्यमातून दिला जातो. शेतकऱ्यांची बांधवांची अपेक्षा आहे, परंतु त्या अपेक्षेमध्ये जिनिंगा बंद होणार नाही त्याची दक्षता निश्चित आम्ही घेऊ. आता कोणाचं आहे? नाही, आपण हा महत्वाचा प्रश्न विचारला. खरं म्हणजे गेल्या 2 वर्षापासून त्याची घोषणा झाली, अंमलबजावणी झाली नव्हती. मी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्रजींना मनापासून शुभेच्छा देईल, त्यांचा आभार मानल कृषी विभागाचा मंत्री या नात्याने, की त्यांनी गेल्या 3 महिन्यापासून त्याची सुरुवात केली आणि आता 77%, तुमच्याकडे 50%चा आकडा आहे, माझ्याकडे जी माहिती आहे ती सहकार विभागाने जे DDR जॉईंट रजिस्ट्रार त्याच्या 77% लोकांपर्यंत आता ती रक्कम पोहोचली. राहिलेले जे 23% आहेत, 23 किंवा 25% कमी जास्त असू शकतात, त्या सर्व शेतकरी बांधवाला शेवटच्या शेतकरी बांधवांचा जो त्या नियमामध्ये बसलेला आहे 50,000 रुपये अनुदानाच्या बाबतीत त्याला दिले जाईल. मी याची गॅरंटी देईल तुम्हाला, कारण की तो निर्णय गेल्या 2 वर्षापासून घोषणा झाली होती, पण अंमलबजावणी आता सुरू झाली. खरीप हंगामानं NDRFच्या निकषानुसार नुकसान भरपाई देऊ असं गोष्ट सांगितलं होतं, पण नंतर पुढे अवकाळीला याच्यावरती ते मागे घेण्यात आलं. नाही, कसं आहे की ज्या वेळची परिस्थिती असती त्या परिस्थितीनुसार मुख्यमंत्री महोदयांनी NDRFच्या नियमाच्या डबल देण्याचा निर्णय घेतला. ते दिले. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, तेही दिले. आता कसं असतं की ते त्यापुरता निर्णय होता. हे काही धोरणात्मक निर्णय किंवा सालाबाद प्रमाणे रेग्युलर चालणारा नाहीये, परंतु याच्यापेक्षा आता काय द्यायचं आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमध्ये याच्यापेक्षा जास्तही देऊ शकतात. अजून त्यांनी काही आकडा डिक्लेअरच केला नाही. माझी अपेक्षा आहे की जे वस्तुनिष्ठ पंचनामे झाले, ज्या ज्या लोकांचं जे नुकसान झालं त्या नुकसानाची जी आकडेवारी आली त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवाला चुकता माफ द्यावा ही कृषी मंत्री म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे आणि मला वाटतं की ते देतील. कारण की महाआयटीच्या सॉफ्टवेअरमध्ये घोळ येतोय, काही शेतकऱ्यांची नावं दिसत नाहीये मदत देताना, काही त्याच्याबद्दल तुम्ही चौकशी केली, माहिती घेतली का? नाही, आपण जे बोललोय, मी आता आयुक्त माझ्या बाजूलाच बसलेले आहे, आम्ही दोघांनी याच्यावर चर्चा केली का याला जरा तपासून घ्या. कदाचित शेतकरी बांधवांची नावं त्याच्यामध्ये दिसत नसत तर शेतकरी संभ्रमामध्ये येईल आणि त्याला शंका कुशंका जाईल. आपण जे बोलले बरोबर आहे. हे यांना मी तुमच्या समोर आताही बोलू लागलो, ते याला पूर्ण तपासून घ्यायचे. शेवटी कसं आहे काही जी सिस्टीम आहे, कधी कधी इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये काही कमी जास्त होत असेल, कारण त्या सॉफ्टवेअरमध्ये काही फॉल्ट असेल तर निश्चित आपण ते दुरुस्त करू. आणि आयुक्तांना मी आता तुमच्या समोरच आदेश देतो की ताबडतोब त्यांनी 3 दिवसाच्या आत याची सर्व तंतोतंत माहिती घ्यावी आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या नावं येण्यामध्ये अडचण असेल तर ती दूर करावी. आप जाना पडेल. हा, अच्छा, हा, मदतीची आकडेवारी जर मिळाली तर लगेच देतो मी. लगेच तुम्हाला एक 20 मिनिटांमध्ये मी आकडेवारी मदत आपण दिली किती, 50,000 मध्ये अनुदान किती लोकांना दिला, किती लाख लोकांना दिला, त्यामधून आतापर्यंत आपण जे काही सातत्याच्या पावसाची काही आकडेवारी आमच्याकडं जी पेंटिंग आहे त्याचीही माहिती देतो. आणि विशेषतः हे सर्व केल्यानंतर जसं मी आयुक्तांनी, खरं म्हणजे आयुक्तांनी इथे कलेक्टर असताना व्यवस्थिशीर एक सॉफ्टवेअर बनवला होता, त्या पद्धतीने आता महाराष्ट्राची तंतोतंत माहिती हे जितके आपल्या ज्या जिल्ह्याचे, मी ज्या जिल्ह्याचा आमदार आहे आणि कृषी मंत्री आहे, ह्या जिल्ह्याच्या पत्रकारांना पुरी तंतोतंत आपल्या ह्या हेडक्वार्टरच्या लोकांना दिली जाईल. नहीं, देखो ये महाराष्ट्र के अंदर जो ये गारपीट और अवकाली पानी की जो बरसात हुई है, इसके अंदर लाखों शेतकरी की अलग अलग किसानों के पीक है. कई जगहों के ऊपर अंगूर है, कई जगहों पे कांदा है, कई जगहों पे मक्का है, गेहूं है, बाजरी है, कई जगहों के ऊपर फल है, कई जगहों के ऊपर अलग अलग ऐसे जो पीक है, भाजीपाला भी है. तो उसमें जो जो नुकसान हुआ है उसकी मालूमात सरकार के पास, मुझे लगता है एक बार ये आज भी पानी गिर रहा है, आज भी मेरे गांव में अभी पानी गिरा, मैं वहां से गारपीट कुछ हट्टी बोल के गांव है, उस गांव को गया, मैं खुद गया वहां,
और उतनी वो जो पानी बरसात में वहां जाके और इधर आने का था मीटिंग के लिए, लेकिन ये जो नुकसान है इसका अभी अंतिम आंकड़ेवारी जब तक नहीं आ सकती जब तक का ये बंद नहीं होता। अभी तक आज भी और 2 दिन पानी गिरने वाला है ऐसा अंदाज दिया गया है, और ये 2 दिन में कहाँ नुकसान होता है, कितना होता है, लेकिन मुझे लगता है कि ये हफ्ते भर के अंदर ये सारे नुकसान के आंकड़े सरकार के पास जाएंगे, और सरकार के जो मुख्यमंत्री महोदय के पास मैं कृषि विभाग की तरफ से जो आंकड़ेवारी दूंगा उसके अंदर उप मुख्यमंत्री जी वो दोनों बैठ के और आंकड़े के नुकसान भरपाई अलग अलग इसके पीक की जो रहेंगी उसको डिसाइड करेंगे और कैबिनेट के अंदर उसकी घोषणा करेंगे, और उसके बाद उसकी अमलबजावनी फास्ट होगी ताकि किसान को जून में अभी पेरने के लिए नया पैसा लगने वाला है, तो वो पेरने की जैसी हंगाम की पूर्व तैयारी आज हमने लिया है, तो उस मीटिंग के अंदर सारे यहाँ खत कितना लगने वाला है, बीज कितना लगने वाला है, यहाँ दवाइयाँ कितनी लगने वाली है, यहाँ के जो बाकी की व्यवस्था है, बैंक की तरफ से लोन रहेगा वो लोन कितना देना पड़ेगा, लोन देने के बाद में कितने दिन के अंदर वो किसान को आसानी से कर्ज मिलना चाहिए, ये सारी बैंकिंग व्यवहारों के राष्ट्रीयकृत बैंक कितनी है, जिला मध्यवर्ती सरकार की सहकार की बैंक कितनी है, सरकार की कितनी है, प्राइवेट बैंक, ये सबको जो टारगेट दिया गया है, मुझे लगता है कि किसानों को इसमें नुकसान भरपाई देने के लिए जो भी जहां भी जो चीज का नुकसान हुआ, जिसने पेरा उसका ही नुकसान हुआ होगा। कई जगहों के ऊपर ये जर्नल हमारा खरीफ या रबी का जो हंगाम रहता है उसका अलग रहता है। जैसा हमने अब बता दिया कि अगली बारी को बीमा 1 रुपया में लिया जाएगा, तो अब 1 रुपया भरने के अंदर देश का ये पहला राज्य है क्या जहां से शुरुआत हो रही है, और भी राज्यों ने करना चाहिए। इसे हमारे किसान भाइयों को किसी को 10,000 रुपए, किसी को 15,000, किसी को 25,000, किसी को 40,000 हजार रुपए, जिसकी होल्डिंग कैपेसिटी जितनी है, जितनी जमीनें, जितना पीक अलग अलग लगाते हैं उसका पैसा 2% के हिसाब से वो भरता था, वो अब नहीं रहा। इसलिए आज जो 60% के बजाय 99%, 98%, 95% ऐसा मुझे लगता है कि अब बीमा कंपनियों के तरफ हम पूरा जितना किसान का हिस्से का पैसा है वो महाराष्ट्र सरकार भरेगी। इस सरकार ने जो निर्णय लिया 12,000 रुपए, आपने देखा होगा कि मोदी साहब, कोई भी बोलता है कि हमको पंतप्रधान मोदी साहब ने 6,000 रुपए दिया, तो हम ये बोलने वाले कि मुख्यमंत्री ने भी 6,000 दिया। जैसा उनको वहां जिता दिए वैसा आने वाले चुनाव में हमको भी जिता दो। सर, 1 हफ्ते में पॉसिबल हो जाएगा पूरा पंचनामा होना? देखो नुकसान अगर मुश्किल है क्योंकि जमीन बड़ी है। नहीं, आप मेरी बात सुनो। हमने टप्पे टप्पे से पंचनामा अभी तक कर चुके हैं, हमारे पास 72% पंचनामे हो चुके हैं, लेकिन जो किसानों के पास आज नई आफत आ रही है, नई परेशानियां आ रही है, उनकी नुकसान भरपाई करने के लिए 3 दिन लगेंगे हमको, क्योंकि हमारे पास जो एक्स्ट्रा यंत्रणा है, समझो जहां का पंचनामा होगा उधर के हम कृषि विभाग के लोग काटेंगे और इधर औरंगाबाद के निकालेंगे, बीड़ में डाल देंगे, या जहां भी उस्मानाबाद में निकालेंगे वहां डाल देंगे, या जलगांव के अंदर नुकसान हुआ, नासिक के अंदर नुकसान हुआ, धुलिया नंदुरबार में नुकसान हुआ, अकोला, परभनी, नागपुर, अमरावती, अलग अलग जगहों के नुकसान वाले पंचनामे हो चुके। जहां आप पानी नहीं गिर रहा है लेकिन और पानी गिरा तो जरूर वो किसान को हम एक बार सरकार की मदद मिलना चाहिए, ये हमारा कानून है और उसकी अमलबजावनी 1 हफ्ता भर के अंदर हो जाएगी। कई सारे किसानों का कहना है कि उनके बीमा के पैसे अभी तक के आए नहीं है अकाउंट में। मैंने आपको यही बताया कि 49 लाख किसानों को हमने पीक बीमा के 1836 करोड़ या 63 करोड़ रुपए अभी तक पीक बीमा कंपनियों ने बांटे, अभी तक जो बांटे। अब जो रहे हुए हैं वो वक्त के ऊपर अगर वहां वो किसान नहीं मिला तो उसको फोन करते हैं, वहां हो जाते हैं। कुछ लोगों के डबल नाम थे, यानी ऑफलाइन भी कर दिए, ऑनलाइन भी कर दिए, तो वो एक ही जगह के ऊपर एक नुकसान उसको मिलना ही चाहिए। वो उसका हक जो है वो हक से कोई किसान वंचित नहीं रहेगा, किसान को नुकसान भरपाई जरूर मिलेगी। कॉटन की अगर बात की जाए तो एक्सपोर्ट नहीं हो रहा है वो। नहीं, एक्सपोर्ट भी हो रहा है कॉटन, लेकिन जागतिक मंदी जो आई है, रशिया और यूक्रेन का युद्ध होने के बाद में काफी चीजों के ऊपर उसका असर गिरा है, उसके अंदर इसके ऊपर भी असर गिरा होगा ऐसा मुझे लगता है। क्योंकि ये जागतिक लेवल के ऊपर एक आधा देश दूसरे देश से लड़ा तो दुनिया के अंदर उसके परिणाम होते हैं, उसमें हमारा भारत देश भी है। लेकिन हम एक संगात पाकिस्तान और हिंदुस्तान दोनों आजाद हुए। आज पाकिस्तान में आप हालत देखेंगे उनके वहां की, हमारे पास 2 रुपए किलो से घी मिलते हैं, वहां 200 रुपए किलो में घी मिलते हैं। ये दोनों का फर्क है। तो हमारे देश के किसान, हमारे देश की राज्य करने वाले, राज्य के हमारे राज्यकर्ता, ये दोनों न्याय देने का काम कर रहे हैं। दोनों में से एक पर्जन्य मापक यंत्र जे नव्याने बसवणार आहेत त्याच्याविषयी कृपया हिंदीतून माहिती द्या।
अच्छा तुम हिंदी में बोलो ना। तो अभी हमारे पास जो 2200 पानी मोजने की यंत्रणा थी, उसके बजाय हम अब 10,000 नए बिठाने का नियोजन किया है। उसकी मालूमात सरकार के पास आ गई है। सरकार अभी उसका अनकरीब उसका टेंडर सरकार निकालेंगी और सरकार उस हिसाब से आने वाले 15-20 दिन में, वो कोई बहुत बड़ा एस्टिमेट नहीं रहता है, उसको ले आके वहाँ रखेंगे और उससे तंतोतंत सही मालूमात, सच्ची मालूमात सरकार तक भी आएंगी और किसान भाइयों को उससे राहत मिलेंगी। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा. ते राहिला आपला आजचा प्रश्न. हो, तुम्ही विचारलंच नाही। किसानों की आत्महत्या रोकने के लिए गोयल हमारे जो सचिव महोदय हैं वो रिटायर हो गए हैं, उनकी अध्यक्षता में एक कमेटी बनाई, मुख्यमंत्री साहब के पास हमने नाम भेज दिए। अब उसकी सारी अंतिम एक बार सिक्का हो गया। एक कमेटी मैंने दूसरी एक बनाया कि विद्यापीठों में हमारे जो 4 विद्यापीठ है उसमें में लगने वाला हमारी मैन पावर होगा, उसमें लगने वाली कोई जो निधि रहेगा, पैसा रहेगा, वहां लगना उपाय योजना रहेंगी। उसके लिए एक देशमुख नाम के हमारे रिटायर हमारे पास वीसी थे, उनके साथ एक 7 लोगों की कमेटी यहाँ महाराष्ट्र में बनाई गई है और उसका रिपोर्ट 45 दिन के अंदर सरकार के पास आएगा। ऐसे अलग अलग दोनों रिपोर्ट लेके किसान भाइयों की आत्महत्या होना नहीं चाहिए, ऐसा मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी का स्पेशल मुझे आदेश है कि इसमें कोई भी उपाय योजना पर हो, लेकिन किसान भाई आत्महत्या नहीं करेगा उसके लिए उपाय योजना करो। उसके लिए हमने अभी ये दोनों कमेटियां बनाई हैं। इसका रिपोर्ट एक 100 दिन के अंदर आने वाला है, एक 45 दिन में आने वाला है। ये दोनों का रिपोर्ट के बाद में हमने एक दिन बड़ी राजा सोबत एक मराठी के अंदर उसकी शुरुआत की थी। 16,000 गाँव में हमारे अधिकारी वहां गए, उसका रिपोर्ट भी अब आ जाएगा। इसमें जो जो उन्होंने सूचनाएं दी वो सूचनाएं की अमलबजावनी करे तो मुझे लगता कि आत्महत्या होना ही नहीं चाहिए, लेकिन उसके लिए उपाय योजना भी सरकार को करना होगी। सरकार के केसीआर साहब का पैटर्न से बड़ा पैटर्न आ जाएगा। मैंने जो बोला, आप केसीआर साहब को बोलो कि 1 रुपए में आप बीमा करेंगे क्या? अगर वो नहीं कर सकते, पर मैं तो कर दिया। हमने बोलेंगे 6,000 रुपए हम जो देते, वैसे केंद्र सरकार के जैसे वो भी 6,000 रुपए देना चाहिए, वो करेंगे क्या? आप मेरी बात सुनो, मेरी बात तो सुनो। केसीआर साहब के हमारे में फर्क कितना है कि हम जो योजनाएं किसानों को देते वो केसीआर साहब से कई गुना ज्यादा है। देखो, महाराष्ट्र राज्य हाँ ये किसानों का है और किसानों को राहत देने के लिए महाराष्ट्र सरकार कहीं भी कम नहीं पड़ेगा। मैं भी एक कार्यकर्ता हूँ, मैं कोई एक बहुत बड़ा नेता नहीं, कोई सोने से चमचे से दूध पीने वाला लीडर नहीं हूँ। गरीब से गरीब आदमी से मेरी नाल जुड़ी हुई है, उससे मेरे संबंध है, उसका मेरा संपर्क है। उसकी जो भावनाएं रहती है वो मैं सरकार के सामने मानता हूँ। मुझे लगता है कि केसीआर जी से भी अच्छा राज्य हमारा है, हमारे मुख्यमंत्री उनसे ज्यादा हमारा टाइगर भी काम करते हैं। पर हमारे मुख्यमंत्री के बारे में तुम हम अपने महाराष्ट्र में रह के केसीआर की बात करेंगे, केसीआर जी के क्या हालत है, क्या हाल है। मेरी उम्र 63 साल की है, ऐसा कोई नया पहली बार आमदार बन के या पहली बार मंत्री बन के नहीं आया, लेकिन दोनों राज्य की आप तुलना करो, कुछ चीजें उनके पास अच्छी है। मैं ये नहीं बोलूंगा कि केसीआर जी की सारी योजनाएं गलत है, केसीआर जी की कुछ योजनाएं अच्छी है, उसके अंदर भी हमारे महाराष्ट्र सरकार की उनसे भी जो अच्छी योजना है वो भी लोगों को बताना चाहिए। अगर वो गलत होंगी तो मैं जो बता रहा हूँ 3-4 योजना के नाम बोला, लेकिन कई ऐसी हमारी योजना है कि जो शेतकरी को सक्षम करने की। हमारा उत्पन्न कल क्या था, आज क्या था। अगर महाराष्ट्र के किसान को राहत नहीं दिए तो मुझे मंत्री होने का कोई अधिकार नहीं है, क्योंकि मैं किसानों का रिप्रेजेंटेटिव हूँ। मैं किसानों की भावना जान सकता हूँ, उसके दुख दर्द बांटने का चांस मुझे मिला है। आपका होगा, आप इनका लास्ट 1 रुपया होगा। समझो, आप अगर किसान हैं, आपके पास 1 करोड़ का माल आपने पेरा है और उसका 1 करोड़ रुपए अगर उसका बीमा है तो आपको 1 रुपया ही भरना पड़ेगा। और 1 रुपया अपने रजिस्ट्रेशन है, वो उसका नाम, उसका आईडी प्रूफ, उसका पूरा वो जो, क्योंकि केवाईसी ये सिस्टम जो बनाई गई है, कल अगर उसका नुकसान हुआ, उसने 1 रुपए में रजिस्ट्रेशन कर दिया कि मेरा 7 एकड़ है, मेरा 2 एकड़ है, मेरा 2 गुंठे है, 10 गुंठे है, 20 गुंठे, जितने, उसका क्षेत्र ज्यादा नहीं रहता है। जिसका क्षेत्र होल्डिंग ज्यादा है उसको ज्यादा देगा, जिसका कम है उसका कम देगा। लेकिन किसानों को ये, मुझे लगता है कि देश में का ये पहला राज्य है महाराष्ट्र के जिन्होंने 1 रुपए के अंदर पीक विमे का 100% गारंटी वो किसान भाई की लिया है। भाजप शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर बाजार समितीवर
एक हाती सत्ता घेतलेली आहे. तुमच्या बाजू बसलेले तुमचे मित्र नितीन पाटील. कमाल केलेली कन्नड पुरा विन. परंतु तुमच्या विरोधकांनी असा आरोप केला की धनशक्तीचा विजय आहे. हे पहा, धनशक्तीचा प्रश्न आहे का, तो माजी आमदार आहे, त्याच्या विरुद्ध आजी आमदार होता, आणि आजी आमदाराकडे धन असतं का माजी आमदाराकडे असतं तुम्ही अंदाजा लावू शकतात. मला असं वाटतंय का धनशक्तीनी हे जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे. या कन्नडमध्ये आमचा विजय झाला, वैजापूरमध्ये आमचा विजय झाला, औरंगाबाद मार्केट कमिटीमध्ये आमचा विजय झाला. उद्या होणारा मतदान तुम्हाला मी आजच गॅरंटीने सांगतो का गंगापूर, फुलंब्री आणि राहिलेला पैठण या तिन्ही जागेवर या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची नावाप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब आमचे जे नेते आहेत त्यांच्याकडं हा संदेश आतापर्यंत आम्ही पहिला लाटचा दिला. दुसरी लाट जी आहे आता उद्या मतदान होणार आणि परवा परत गुलाल आमचे हे आमच्यासारखा शिवसैनिकच खेळल. यासाठी 100% जो रिझल्ट येणार आहे ते 100% शिवसेना. आता पुढे राहिला सिल्लोड आणि मला वाटतं खुलताबाद 2 राहिलेल्या असतील. त्या दोन्हीमध्ये काही झालं तरीही आमच्या पद्धतीने इथं आदरणीय सन्माननीय आमचे शिवसेनेचे प्रमुख म्हणजे आजचे प्रमुख, नंतर प्रमुखाचा अर्थ वेगळा काढतील, परत काहीतरी माझ्या पाठीमागे लावतील. मी तुम्हाला एक बोलू लागलो का आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका झाल्या, या जनता जनार्दनांनी हे जे मुख्यमंत्री महोदयांनी या जिल्ह्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्याला इतकी मदत दिली, शेतकऱ्यांनी त्या मताच्या रूपाने त्याची परतफेड केली. विधानसभेची रंगीत तालीम आहे. विधानसभेत सुद्धा हे चित्र असेल का? यस, तुम्ही जे सांगितलं मी आज तुम्हाला गॅरंटीने सांगतो का महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेच चित्र राहील. जसा संभाजीनगरमध्ये आज पुऱ्या मार्केट कमिट्या शिवसेना भाजपच्या निवडून आल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने मी एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर ज्या संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व लोक शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचा नमुना कन्नडमध्ये आमचे मित्र आता भविष्यामध्ये येणारे आता दमदार दम तर आला. आता थोडी निवडणुका जिंकली, बँक जिंकली, मार्केट कमिटी जिंकली, पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका या सर्वांवर भगवा झेंडा फडकवण्याची जबाबदारी कन्नडमध्ये केतन काजे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख भरत सिंग आणि आमचे मित्र आदरणीय नितीन पाटलावर राहील. नितीन पाटील साहेबांनी जे विजय प्राप्त केला त्याबद्दल मी तुमच्या वतीने माझा सत्कार करण्याच्या ऐवजी मीच त्यांचा सत्कार करतो. शेवटी मी डोळा मारला, परत त्या डोळ्याचा अर्थ काहीतरी तुम्ही काढाल. नाही, मी शिकलो. मी एक महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्याकडून डोळे मारणं शिकलो. अरे पूज सचिन सुन ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.